Good afternoon, students. Now we are going to see the fourth poem 2.4, that is Have You Earned Your Tomorrow, and the poet is Edgar Guest. We are going to take information about the poet firstly. He was born in England and was brought to the United States when he was 10 years old. 10 वर्षाचे असताना ते अमेरिकेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा जन्म झाला आहे इंग्लंडमध्ये. He began his writing career in 1895 at the age of 14. वयाच्या केवळ 14व्या वर्षी, अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केलेली आहे. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. आता यांना लोकांचे कवी म्हटलेलं आहे. कशासाठी? तर यांचं जी लिखाणाची शैली होती ही अतिशय सिंपल, साधी होती, की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला सहजसुद्धा त्यांची पोएम कळेल अशा शैलीमध्ये ते पोएट्री लिहित असत. त्यानंतर ऑप्टिमिझम त्यांच्या रायटिंगमध्ये दिसून येत असे. ऑप्टिमिझम मीन्स आशावादी भूमिका आणि पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. तर आशावादी भूमिका त्यांच्या पोएट्रीची असायची. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. न्यूजपेपर आणि मॅगझिन याच्यासाठी सुद्धा रायटिंग त्यांनी केलेलं होतं. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. ऑफकोर्स ही सुद्धा एक इन्स्पिरेशनल पोएम आहे. तुम्हाला इन्स्पायर करणारी अतिशय छान पोएम आहे ही. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर whether they have done anything to improve the life of the another human being or not. आता यामध्ये हे जे काही स्पीकर आहेत, स्वतः कवी जे आहेत, हे रीडर्सना म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत आहेत की एखाद्या कॉमन ह्युमन बिईंगचं आयुष्य, लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून तुम्ही काही केलेलं आहे का. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आणि तुमचं जे भविष्य आहे हे उज्ज्वल करायचं आहे की खराब करायचं आहे, ही गोष्ट संपूर्णतः तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि खरंच आहे ही गोष्ट, की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही फ्युचर घडवू शकता. याच्यासाठी आशावाद फार महत्त्वाचा आहे. देअर फॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि म्हणून प्रत्येकाने आपली जी काही कृती आहे ही कृती कंट्रोल केली पाहिजे. विचारपूर्वक आपण कृती केली पाहिजे. आपण जी काही कृती करणार आहे याचे काय परिणाम होणार आहेत, किंवा आपण जी कृती करत आहोत त्यातून आपला वेळ वाया तर घालवत नाही, इतरांना आपण दुःख तर देत नाही, इतरांना आपण क्लेश तर देत नाही, इतरांना आपण मदत करतो आहोत का. म्हणजे आपली प्रत्येक कृती महत्त्वाची आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीबद्दल आपलं एक चांगलं आणि वाईट मत असतं, की ही व्यक्ती चांगली आहे, ही व्यक्ती खराब आहे, वाईट आहे, असं आपण एक साधारणतः मत तयार करतो. हे कशावरून तयार करत असतो, तर त्या व्यक्तीच्या बिहेवियरवरून तयार करत असतो. इन द सेम मॅनर आपल्या बिहेवियरवरून सुद्धा इतर व्यक्ती आपल्याबद्दल मत तयार करत असतात. त्यामुळे आपण आपली जी काही कृती आहे ही अतिशय केअरफुल केली पाहिजे, अशा प्रकारे रायटरने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही जी काही पोएट आहे, ही पोएम आहे, ही पोएम अतिशय इन्स्पिरेशनल अशी पोएम आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि ज्याच्यामध्ये यू हा शब्द वापरलेला आहे म्हणजे ही पोएम रीडर्सना अपील केलेली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं वाचत असताना की ही पोएम माझ्यासाठी आहे, मला अपील केलेली आहे. त्यानंतर बघा, ही जी पोएम आहे याच्यामध्ये काइंडनेस, दयाळूपणा आणि गुडनेस ऑफ हार्ट, आणि म्हणजे काय, तर हृदयाचा चांगुलपणा, दयाळूपणा ह्या गोष्टींवरती भर दिलेला आहे. त्या तुमच्यामध्ये आहेत का हे तपासून पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा की ही जी पोएम आहे ही अपील करते तुमच्या बिहेवियरला, की तुमचं जे वर्तणूक आहे ही वर्तणूक कशी आहे, हा प्रश्न अंतर्मुख होऊन आपण स्वतःला विचारतो की खरंच माझी वर्तणूक चांगली आहे का, आणि त्यामुळे इतरांना त्याचा फायदा होत असेल का, इतर लोक आपल्या वर्तणुकीमुळे खुश होत असतील का. आपल्याला आपण डायरेक्ट स्वतःला हा प्रश्न ही पोएम वाचत असताना विचारतो. सो वी आर गोइंग टू स्टार्ट दिस पोएम नाव. हॅव यू अर्नड युअर टुमॉरो. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट इज वे. आता बघा, ही पोएम जी आहे याचं आणखी एक वैशिष्ट्य काय आहे, तर या पोएममध्ये 4 स्टँजाज आहेत आणि प्रत्येक स्टँजामध्ये 4 लाईन्स आहेत. क्वाड्रेंट्स ज्याला म्हटलं जातं, की एका लाईनमध्ये, एका स्टँजामध्ये 4 लाईन्स असणे याला क्वाड्रेंट्स म्हटलं जातं. आणि याचा आणखी एक विशेष काय आहे, तर इंटरॉगेशनचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. ह्या ठिकाणी रीडर्सना प्रश्न विचारलेले आहेत पोएटनी, आणि त्यांना प्रश्न विचारून अंतर्मुख केलेला आहे. त्याला त्याचं उत्तर हे द्यावंच लागेल. उत्तर फक्त येस नो टाईपमध्ये न देता सब्जेक्टिव्ह मॅनरमध्ये उत्तर द्यायचे. त्याला अंतर्मुख व्हावं लागेल, विचार करावा लागेल आणि उत्तर द्यावं लागेल. अशा प्रकारचा क्वेश्चन असेल तर त्याला आपण इंटरॉगेशन ही पोएटिक डिव्हाइस म्हणतो. आणि जर का तुम्हाला पोएटने असा क्वेश्चन विचारला की ज्याचं उत्तर येस किंवा नो आहे फक्त, तर त्याला आपण रेटॉरिक क्वेश्चन अशी
पोएटिक डिवाइस म्हणतो, जी तुम्ही प्रिव्हियसली शिकलेला आहात. तर याच्यामध्ये बघा 4 लाईनपैकी 4 लाईन तर पोएमच आहेत आणि शेवटची लाईनसुद्धा 4 लाईन हे क्वेश्चन आहेत आणि शेवटची लाईनसुद्धा एक क्वेश्चनच आहे. विल स्टार्ट दिस. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. आणि ह्यामधील जो क्वेश्चन आहे हे क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारायचे आहेत. बघा पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर भेटलात तर त्या व्यक्तीला आनंद झाला आहे का. आता दिवसभरामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात. काही व्यक्तींना बघून आपल्याला आनंद होतो, काही व्यक्तींना भेटल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं, म्हणजे की आपण खुश होत नाही, आपण नाराज होतो. इट डिपेंड्स अपॉन द बिहेवियर ऑफ दॅट पर्सन. त्या व्यक्तीचं बिहेवियर जे आहे, वर्तणूक आहे, ह्या वर्तणुकीवरती संपूर्णतः अवलंबून आहे की आपण एखाद्या व्यक्तीला बघून आनंदित होतो की खुश होतो. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. आणि एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही बोलला असेल एखाद्या व्यक्तीशी आणि तुम्ही जे काही बोलला आहात ते ती व्यक्ती लक्षात ठेवेल का आणि इतरांना सांगेल का की अमुक एक व्यक्ती मला आज भेटली होती, ती असं म्हणाली. हे कधी लक्षात ठेवेल तर तुमचं बिहेवियर चांगलं असेल, तुम्ही इतरांना जर त्रास देत नसेल, इतरांना क्लेश देत नसेल, इतरांना मेंटली डिस्टर्ब करत नसेल, तर अशी व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवणार नाही चांगली व्यक्ती म्हणून. तर हे सुद्धा तुमच्या बिहेवियरवरती अवलंबून आहे. देन नेक्स्ट, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आता हा दिवस संपलेला आहे तुमचा आजचा. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. टॉयलिंग टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. आणि दिवसभर काही कष्ट करून काम करून तुम्ही थकलेला आहात. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड्स ऑफ यू. आणि आता ह्या दिवसाच्या शेवटी तुम्हाला असं आठवतंय का की काही व्यक्ती तुमच्याबद्दल चांगलं बोललेले आहेत, मग तुमच्या समोर असो किंवा तुमच्या उपरक्ष असो, तुमच्या माघारी असो, काही व्यक्तींनी तुमच्याबद्दल चांगलं वक्तव्य केलेलं आहे का. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या बिहेवियरवरती अवलंबून आहेत टोटली. आणि ह्या सर्व 3 प्रश्नांचं कनेक्शन म्हणजे पहिला क्वेश्चन काय आहे की एखादी व्यक्ती तुम्हाला भेटून आनंदित झाली का, त्यानंतर तुम्ही जे बोलला आहात त्या व्यक्तीशी त्या व्यक्तीने तुम्हाला लक्षात ठेवलेलं आहे का, आणि तिसरी गोष्ट ती व्यक्ती तुमच्याबद्दल चांगली बोललेली आहे का. ह्यात सर्व 3 प्रश्नांचे जे कनेक्शन आहे ते पुढे येणाऱ्या स्टॅन्झांशी आहे. ते स्टॅन्झा बघत असताना तुमच्या लक्षात येतील. नेक्स्ट स्टॅन्झा. डिड यू गिव अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि भेटल्यानंतर तुम्ही त्याला ग्रीट कशा पद्धतीनं केलं. केवळ तुम्ही हाय हॅलो म्हणून तुमच्या कामासाठी पुढे निघून गेलात. तुमच्याजवळ मे बी खूप कमी वेळ असेल की मित्राला देण्यासाठी म्हणून, अगदी काही सेकंदाचा असेल, परंतु तुमच्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत, तुम्ही त्याला कशा पद्धतीने ग्रीट करता ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. चर्लिशचा अर्थ होतो रूढ. अतिशय रूढ पद्धतीने तुम्ही त्याला जर का हाऊ आर यू असं विचारलं आणि पुढे निघून गेलात. व्हॅनिश इन द थ्रॉंग. म्हणजे काय, क्राऊड. गर्दीमध्ये लुप्त झालात. केवळ कसा आहेस एवढंच विचारून की तुमची काहीतरी त्याच्यामध्ये कळकळ आहे, तुम्हाला त्या व्यक्तीला बघून आनंद झाला आहे, अशा पद्धतीनं तुम्ही त्या व्यक्तीला भेटलेला आहात. कशा पद्धतीने भेटलेला आहात ही गोष्ट महत्त्वाची आहे. वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. आणि तुम्ही जात असताना केवळ तुम्ही स्वतःचाच फायदा बघितला. तुमचं काही काम आहे, या कामामध्ये आपण आपला फायदा बघतोच, पण आपल्या फायद्याबरोबर इतरांचंही हित आपण बघतोय का स्वार्थीपणे फक्त माझा केवळ फायदा झाला पाहिजे, समोरच्या व्यक्तीचं कितीही नुकसान झालं तरी चालेल, अशा प्रकारची तुमची भावना आहे का त्यामध्ये. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. की एखादी व्यक्ती अतिशय थँकफुल आहे की तुम्ही एखादी कृती केलेली आहे, त्याच्या फायद्याची कृती केलेली आहे. ती व्यक्ती तुम्हाला आज दिवसभर तुम्ही जी काही मदत त्या व्यक्तीला केलेली आहे, तर दिवसाच्या शेवटी ती व्यक्ती तुम्हाला खरोखर लक्षात ठेवेल आणि थँकफुल म्हणेल मनातल्या मनातून की या व्यक्तीनं मला खरोखरच चांगली मदत केलेली आहे. तर हे सर्व जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं कनेक्शन पुन्हा बघा पहिल्या स्टॅन्झाची आहे ते कशा पद्धतीनं आहे. तर तुम्ही जर का चांगली व्यक्ती असाल, तुमचं बिहेवियर चांगलं असेल, तुम्ही जर का चांगल्या पद्धतीनं ग्रीट करणार असेल समोरच्या व्यक्तीला, तुम्ही स्वतःचं काम करत असताना सेल्फिश बिहेवियर न करता इतरांच्या हिताचा सुद्धा विचार करणार आहात, इतरांना मदत करणार आहात, तरच ती व्यक्ती तुम्हाला बघून आनंदित होणार आहे. तुम्ही जे बोललेले आहात ती व्यक्ती ते लक्षात ठेवणार आहे. दिस इज द सेकंड क्वेश्चन. आणि थर्ड क्वेश्चन काय होता की तुम्ही जे तुमच्याबद्दल ती व्यक्ती चांगलं बोलणार आहे का. या सर्वांचं कनेक्शन कशाची आहे, सेकंड स्टॅन्झाची आहे
की तुम्ही जर सेकंड स्टँडर्ड दिल्याप्रमाणे चांगल्या व्यक्ती असाल, चांगल्या पद्धतीनं दुसऱ्याला ग्रीट करत असाल, केवळ स्वतःचा स्वार्थ न बघता इतरांचाही विचार करत असाल आणि इतरांना मदत करत असाल, तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहेत. नाव द थर्ड स्टँजामध्ये काय दिलेले आहेत क्वेश्चन बघा. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स अ स्लीपिंग फास्ट. म्हणजे पार्टिंग ऑफ द डे म्हणजे काय, तर आता दिवसाचा एक भाग संपलेला आहे, दुसरा भाग सुरू झालेला आहे. एक भाग म्हणजे दिवसभराचा दिवस आणि आता सुरू झालेली आहे रात्र. आणि या रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही झोपी जाणार आहात, यावेळी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत स्वतःला. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ अ मेनी दॅट यू पास. की आज तुम्ही काही ज्या अनेक व्यक्तींना भेटलात, त्यातील एका तरी व्यक्तीला तुम्ही मदत केली का, हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे. इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. किंवा एका तरी व्यक्तीला तुम्ही जे काही कृती केलेली आहे किंवा तुम्ही काही बोललेलं आहात, त्यामुळे ती व्यक्ती अतिशय खुश झालेली आहे, आनंदित झालेली आहे, तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेला आहे. म्हणजे त्या व्यक्तीला दुःख न देता ती व्यक्ती आनंदित होईल अशी काही कृती तुम्ही केलेली आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. डज ए मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. मग किंवा आणखी एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की एखादा मनुष्य, ज्या व्यक्तीचे जे काही होप्स आहेत, आशा आहे, मनुष्य आहे, तो आशेवरती जगणारा प्राणी आहे. की प्रत्येक मनुष्य आपल्या मनामध्ये काही आशा बाळगत असतो की माझी ही आशा अपेक्षा पूर्ण होईल आयुष्यामध्ये, आणि म्हणून तो कृती करत असतो. तर असा एक मनुष्य की ज्याच्या सर्व आशा, होप्स या फेड झालेल्या आहेत, संपून गेलेल्या आहेत, तो अतिशय पेसिमिस्टिक, निराशावादी झालेला आहे. आणि त्या व्यक्तीला तुम्ही एनकरेज केलेला आहे का, त्या व्यक्तीला त्याच्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढून आशावाद त्याच्यासमोर मांडला आहे का, आशावादी भूमिका त्याच्यासमोर ठेवलेली आहे का, किंवा त्याची निराशा दूर केलेली आहे का, हे प्रश्न तुम्ही झोपताना स्वतःला विचारा. अशी जर कृती केली असेल तुम्ही, तर तुम्हाला ती व्यक्ती दिवसभरात भेटल्यानंतर लक्षात ठेवणार आहे. त्याच्यानंतर ती व्यक्ती तुम्ही जे बोललेलं आहे हे लक्षात ठेवणार आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे त्याचंही उत्तर यस म्हणून आहे की ती व्यक्ती तुम्हाला विसरणार नाही आहे आणि तुमच्याबद्दल चांगलं बोलणार आहे, की खरोखरच ही व्यक्ती चांगली आहे. नेक्स्ट लास्ट स्टँजा आहे. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट. आता बघा, तुम्हाला दिवस हा दररोज प्रत्येकाला एक दिवस मिळत असतो. आता हा जो दिवस आहे तुम्ही वाया घालवला का, लूज इट, वेस्ट युअर डे ऑर लूज, किंवा तुमच्या हातातून हा दिवस निसटून गेला का, तुम्ही हा दिवस चांगल्या पद्धतीनं स्पेंड केला, व्यतीत केलेला आहे, की सोरली स्पेंट म्हणजे वाईट पद्धतीने व्यतीत केलेला आहे. हे सगळं कशावरती अवलंबून आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. ट्रेल म्हणजे मार्ग, ऑफ काइंडनेस म्हणजे दयाळूपणाचा काही माग तुम्ही मागे ठेवला का तुमच्या वर्तणुकीमुळे, ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. स्कार ऑफ डिस्कंटेंटचा अर्थ काय होतो, स्कारचा काय होतो अर्थ, व्रण. डिस्कंटेंट असमाधान, म्हणजे असमाधान किंवा चिडचिड याचा काही व्रण पाठीमागे तुम्ही ठेवला, की दयाळूपणाचा तुम्ही ट्रेल पाठीमागे ठेवला. इट डिपेंड्स अपॉन युअर बिहेवियर. म्हणजे तुम्ही जर का तुमचं काइंडनेस असेल तुमच्यामध्ये, गुडनेस ऑफ हर्ट असेल, तुम्ही इतरांना मदत करत असाल, केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता, जे पहिल्या स्टँजामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा ह्या सर्व लाईन्सशी संबंध आहे. की तुम्ही तुमच्या मित्राला चांगल्या पद्धतीने ग्रीट करत असाल, त्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल किती चांगले विचार तुमचे आहेत हे तुमच्या ग्रीटिंगवरूनच समोरच्याला कळून येणार आहे. की तुम्ही पटकन निघून गेलेला आहात त्याच्यापासून, की तुम्ही त्याला थोडासा 2-4 सेकंदाचा तरी वेळ देऊन चांगल्या पद्धतीने ग्रीट केलेला आहे. याच्यानंतर तुम्ही कोणाला मदत केलेली आहे किंवा तुम्ही कोणाला मदत करत असताना केवळ स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे, इतरांचा विचार केलेला नाही, किंवा इतरांना तुम्ही मनाला लागेल अशा गोष्टी बोलल्या असतील, असं काही केलेलं आहे का. तर याच्यावरती अवलंबून राहणार आहे की तुम्ही मागे काय सोडलं, ट्रेल ऑफ काइंडनेस और स्कार ऑफ डिस्कंटेंट. ॲज यू क्लोज युअर आईज इन द स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, स्लंबरचा अर्थ काय होतो, झोप. म्हणजे जेव्हा तुम्ही झोपी जाणार असता त्यावेळेला देव तुम्हाला येऊन म्हणेल. आता देव प्रत्यक्ष कोणाजवळ येऊन काही म्हणत नाही, तो आपल्या हृदयाचा आवाज असतो. की ज्या गोष्टी आपल्याला स्वतःला आपल्या कृतीमुळे फील होत असतात,
यू हॅव अर्नड वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे. देव काय म्हणेल तुमच्याजवळ येऊन, म्हणजे तुमचं हृदय तुम्हाला काय म्हणेल येऊन, की तुम्ही आणखी एक दिवस कमावलेला आहे. आता प्रत्येकाला एक दिवस मिळतच असतो. आता हा मिळवलेला दिवस कमावला, अर्नड मीन्स कमावला, हे आपण केव्हा म्हणू शकतो, तर आपण जी काही कृती केलेली आहे, हे फर्स्ट स्टँजापासून जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ह्या सर्वांचा ह्या ठिकाणी समावेश आहे. जर का तुम्ही काही एखाद्या व्यक्तीपासून पास झाला असेल, तर त्या व्यक्तीने तुम्हाला लक्षात ठेवलेलं आहे. तुम्ही जे बोललेलं आहात ते त्या व्यक्तीने लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर ती व्यक्ती तुमच्याबद्दल अतिशय चांगलं तुमच्या माघारी बोलत आहे. हे सगळं केव्हा होणार आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इतरांना ग्रीट करत असाल. तुमच्या कृतीमध्ये तुम्ही स्वतःचाच केवळ फायदा न बघता इतरांचाही फायदा बघत असाल, बरोबर, किंवा इतरांच्या भल्यासाठी तुम्ही काही एखादी गोष्ट करत असाल, किंवा तुम्ही दिवसभरामध्ये एखाद्या व्यक्तीला मदत केली असेल जो तुमच्या मार्गामध्ये येईल किंवा भेटलेला असेल त्याला, किंवा एखाद्या व्यक्तीला आनंदित होण्यासाठी तुम्ही एखादी कृती केली असेल, किंवा एखादा व्यक्ती की ज्यानं आपल्या जीवनाची पूर्ण त्याची आशा संपून गेलेली आहे, निराशेच्या गर्तेत तो चालला आहे, त्याला त्याच्यातून तुम्ही बाहेर काढलेलं आहे, तर मात्र काय होईल, तुम्ही हा दिवस गमावलेला आहे. आणि ह्या सर्व कृती जर तुम्ही केल्या नाहीत तर हा दिवस तुम्ही गमावलेला आहे. अशी ही छोटीशी इन्स्पिरेशनल पोएम आहे तुमच्या आयुष्यासाठी. आयुष्याची ही आपली सुरुवात आहे. अजून आपण एक छोट्याशा पायरीवरती आहोत. फर्स्ट स्टेप आहे ही तुमच्या आयुष्याची. अजून तुम्ही काहीच जग बघितलेलं नाही. यापुढे आणखी भरपूर चॅलेंजेस आहेत, भरपूर स्ट्रगल आहे, आणि ह्या सर्वांसाठी तुम्ही सिद्ध व्हा, तयार व्हा. जर का तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असा विचार करा उलट की स्ट्रगल नसेल, चॅलेंजेस नसेल, आणि आयते जर तुम्हाला सर्व गोष्टी मिळाल्या, तर त्या आयुष्याला काहीही अर्थ राहत नाही. कारण सहजासहजी आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी मिळत नसतात, आणि जर का काही गोष्टीने त्या मिळाल्याच तर त्या टिकतसुद्धा नसतात आपल्याकडे. जी गोष्ट आपण स्वतः कष्ट करून कमवतो त्याचे मालक आपण स्वतः असतो, आणि ती गोष्ट आपल्याकडे चिरकाळ राहत असते. अशी ही छोटीशी पोएम तुम्ही एन्जॉय केली असेल. आय विल सेंड द ब्रेनस्टॉर्मिंग ऑफ दिस पोएम ऑल्सो. थँक्यू व्हेरी मच.